हाय, गुड मॉर्निंग टू ऑल. तर किचन सगळं आवरून नैवेद्य आता रेडी केलं आहे आणि दूध इथे गरम केलं आहे मी. मसाला दूध बनवायचं आहे. तुम्हाला इकडे दाखवते. इकडे इहू मला मदत करते आणि ही सगळी तयारी आमची चालू आहे ती गुरुवारची जी पूजा असते आपली व्रत, महालक्ष्मी व्रत, त्याची तयारी चालू आहे. उद्यापन करणार आहे आज. तर जी फुलांची रांगोळी आहे तीच आता मी साईडने काय म्हणतात डेकोरेट करणार आहे आणि पूजा करून घेते. चला, आज तुमच्यावर हे शेअर करायचं होतं आणि खूप दिवसानंतर हा व्हिडिओ मी करत आहे, त्यासाठी सॉरी. कारणही तसंच होतं. तुळशीसमोर रांगोळी काढून झाली. त्यानंतर उंबरठ्यामध्ये मी आता रांगोळी काढली, छोटीशीच रांगोळी काढली आणि त्यावर आता मी हळदी कुंकू वाहून घेते. घराच्या अंगणामध्ये छोटी किंवा मोठी रांगोळी जरी काढली तर घराच्या अंगणाला खूप शोभा येते. पूजेचा पाठ ठेवण्या अगोदर स्वस्तिक काढून घेतले आणि त्यावर मी आता हळदी कुंकू वाहत आहे आणि मग आपल्याला पाठ ठेवायचा आहे. कळस मांडायचा आहे तर तांब्यावर 5 बोटं उमटत होते हळदी कुंकवाचे. स्वस्तिक काढून घेतले. इही काय खेळत होती. पूजा सर्व मांडून झाली. त्यानंतर इहूला माझ्याजवळ बसवलं आणि तिला म्हटलं की आपण पूजा करून घेऊया. आणि ही छान अशी आपली पूजा मांडून झालेली आहे, तुम्ही पाहताय. ओम धनताय नमस्तुभ्यं निधि पद्माधिपाय च भवन्तु तत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदः. मन लावून ऐकावी, मनात घ्या ठेवावी, श्री लक्ष्मी देवीची कहाणी. व्यापार युगाची दुःखाचे वादळ सरले, अशी साठा उत्तराची पाचा उत्तर संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं, त्यांचं घर सदैव आनंदित राहावे. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन रूपा तुझे, प्रेमे आलिंगन आनंदी पूजेला भावे ओवाळीला मन. इकडे तर दूध करायला घेते मी. यहाँ पे करते हैं क्या मार्गशीर्ष की पूजा? हमारे करते हैं, मैं भी फर्स्ट टाइम सुन रही हूँ, देखने नवरात्र में तो रहती है, लेकिन ये तो करते जैसे किट्टू बाहर नहीं जाओ। बाहर का इस गुरुवार को बुलाना पड़ता किसी बार बार नहीं, लास्ट जो उद्यापन करते हैं उस दिन बुलाते हैं। ये आपका लास्ट है ना? हाँ, ये लास्ट है. थोडं तुम्ही ऐकलंच आहे की यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की महालक्ष्मी गुरुवार व्रत इकडे करत नाही, MP मध्ये. हे यांच्यासाठी नवीनच होतं, त्यामुळे मलासुद्धा हे नवीनच कळालं की इथे गुरुवार व्रत करत नाही. महालक्ष्मीचे शुक्रवारचे जे व्रत असतं ते केलं जातं. मला मनापासून आनंद वाटत होता की सर्वजण आलेत मी बोलल्यानंतर आणि यांच्या पेहरावरून तुम्हाला समजलं असेल की सगळे MP मधले आहेत, कोणी कोणाचं ओळखीचे नाही आहेत आणि काही राजस्थानचे, काही MP मधल्या इतर भागांमधले आलेले होते. चार लाख देंगे, ठीक है? भाई साहब, हाँ पिंक वाले 5 है, 5 है। हाँ 5 है, दे दो अभी। अभी दे दो, ऐसे दीदी को। इससे बड़े हाथ इसको पिलाओ, नहीं है। कितने फोटो चले जाऊंगा? पीले रंग में पीस अच्छा है, हाँ यूज कर लेना सब. डब्लू बाजार क्या बोल रहे हो? डमरू हा
छान पूजा झाली आहे. भाभी ते सगळेजण गेलेले आहेत आणि आज शेवटचा उद्यापनचा दिवस होता. मग 9 तरी आपल्याला सुवासिनी हव्याच होत्या, तर 9 आलेल्या होत्या. त्यामध्ये 4 जणी कन्या होत्या, त्यामुळे आणखीनच छान वाटतं आहे. म्हणजे आपले टोटल 12 जणी येऊन गेलेल्या आहेत आपल्याकडे आणि खूप मस्त वातावरण आहे. आणि इकडे इहू आवाज करते, तुम्हाला वाटेल की कसला आवाज येतो बॅकग्राऊंडला. आणि माझं इतकं मनापासून वाटत होतं. मागच्या गुरुवार माझा असंच गेला. माझी लहानी जाव आहे, तिला मुलगा झाला, त्यामुळे तो विटाळातच गेले. म्हणजे तसे 2 गुरुवार विटाळ्यामध्ये गेले आणि त्यानंतर 3रा गुरुवार मी केला आणि 4थ्या गुरुवारी तर लेडीज प्रॉब्लेम, त्यामुळे तोही गेला. आणि आत्ता म्हटलं करून टाकते. 2 गुरुवार पूजा केली आणि उद्यापन केलं आहे. तर सर्वांना बोलावलं, त्यामुळे खूप छान वाटलं. सगळेजण आले आहेत, त्यामुळे आणखीनच छान वाटले. छान अशी वाईब निर्माण झाली घरामध्ये. मस्तपैकी धार्मिक वातावरण झालेलं आहे. तसं तर माझं सकाळ संध्याकाळ मी लावतच असते टी व्हीवर श्लोक लाव, काही ना काही चालूच असतं माझं. आणि आजचा दिवस खूप मस्त गेला आहे आणि होप सो तुम्हालाही वाटत असेल की आज मी एवढ्या दिवसांनी व्हिडिओ टाकते. खरं काय करणार, माझा ना हा मागचा दात आहे ना थोडंसं दुखतो आहे, थोडंसं म्हणजे खूप प्रॉब्लेम देतो आहे. मग त्यामुळे मला असं वाटतं की नको अरे व्हिडिओ, आणि डोकं पण दुखत होतं, त्यामुळे मी थोडं रिलॅक्स झाले होते. त्यामुळे मी थोडंसं व्हिडिओपासून सुट्टी घेतली होती, ब्रेक घेतला होता. तर आता जसं जमेल तसे मी व्हिडिओ टाकत राहीलच. आणि शॉर्ट्समधून तुम्हाला तर मी दिसतच आहे, छोटे छोटे व्हिडिओ टाकतच आहे, ते तुम्ही पाहत आहे आणि तुमचा सपोर्ट आहेच, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना ख्रिसमस नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सर्वांनी एन्जॉय करा. असा मी काय भेदभाव मानत नाही आहे, सगळे आपलेच धर्म आहे. सगळे आपण ज्या भारतात राहतो त्या भारतामध्ये हातावर मोजणे इतके आपण म्हणतो धर्म असतील, पण नाही, खूप सारे धर्म आहे, ते सगळे एकसारखे आहे. आणि आजची पूजासुद्धा खूप छान झाली आहे. महालक्ष्मी तुम्हा सर्वांना सुख समाधान देव, शांती देव, पैसा देव, सर्वांच्या घरात आनंद आनंद वातावरण राहू दे. आणि तुम्हाला दिसतंय का पाठीमागं मी एक बुक वाचत आहे. सजेस्ट करेल तुम्हाला पण की हे बुक नक्की वाचा. खूप छान आहे. वपू काळ्यांचं बुक आहे. ही वाट एकटीची. तर मी सुरुवातच केलेली आहे आणि ह्या दरम्यान मी आता ब्रेक घेत होते, त्यावेळेस थोडे थोडे पुस्तकंही वाचत होते. आणि थोडंसं विरंगुळा म्हणून मला बुक वाचायची हौस आहेच, त्यामुळे जसं कामं उरकेन तसं मी बुक रीडिंग करत असते. तुम्हीसुद्धा नक्की बुक रीडिंग करत जा. आणि जसं आपल्या पोटाला खुराक असतो ना, तसं मेंदूलासुद्धा खुराक पाहिजेच. त्यासाठी बुक रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. तर हे त्यातलं एक पुस्तक आहे, बाकीचे पुस्तक रेफर करत राहीन मी. हाय साडी चेंज केल्यानंतर ना मी ड्रेस घातला, मला जायचं होतं बाहेर. आणि बाहेर कुठे जाणार ते तुम्हाला सांगते थोड्या वेळातच. तर इथे आधीच्या सिटीमध्ये आम्ही राहत होतो, तिथलेच ह्या भाभी आहेत, तर त्या संध्याकाळच्या आलेल्या. त्यांना म्हटलं किती उशीर केला, तुम्ही लवकर तरी यायचं. तर काय करणार, प्रत्येकाला प्रॉब्लेम असतातच, त्यांचे घरचं आवरून वगैरे येता करता त्यांना टाईम झाला. मग आल्या. खरं तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. यावरून मी समजते की आपण चांगलं वागलं ना, आपल्याशी खरंच सगळेजण चांगले वागत असतात. मग आपण किती चांगलं वागायचं, कसं वागायचं आपल्या हातात असतं. प्रत्येक सुवासिनीला मी एक पीस दिला, एक फळ दिलं त्याबरोबर, आणि पुस्तकसुद्धा द्यायचं असतं, पण माझ्या सध्या इथे पुस्तक नव्हतं, त्यासाठी मी फक्त याच्यावरच भागवलं आहे. ये ऐका, चलिए. ऑलरेडी संध्याकाळ झालेली, भानुदास आले आणि लगेच आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. व्हिडिओमध्ये मी सांगितलं माझा दात दुखतोय, तर त्यासाठी चेकअपला पुन्हा जाणार होतो. दुसरी ही वेळ आहे, तर तुम्ही पाहू शकता माझा दात कसा आहे. रिटर्न घरी आल्यानंतरची तुम्हाला अवस्था दाखवते. किचन माझं असंच पडलेले, भांडे वगैरे तसेच होते, ते आता घासून घेते. A few moments later. टाडा, कसं वाटते किचन, भारी ना. हे सर्व असं क्लीन असेल तरच मला रात्रीची झोप लागणार आहे. चला आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर आणि स्वतःवर प्रेम करत राहा.